समृद्ध पंचायत अभियान राज्य सरकारने चालू केलेली आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही टॉपमध्ये ग्रामपंचायत येईल त्याला 5 कोटी रुपयाचं मनरेगामध्ये जे काही योजना आहे, फळबाग लागवड असेल, विहिरी असेल, शेतात नाली असेल, नाला खोलीकरण असेल, नाल्यामधून शेतात तुम्हाला पूर येत असेल तर ते पूर संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे। पवन चोळीच्या शेतामध्ये, शेखर शेतामध्ये दरवर्षी नाल्याचा पूर शेतात येऊन नुकसान होते, तर त्यासाठी पूर संरक्षण भिंत यावर्षी आपण नांदेड जिल्ह्यामध्ये एकच गाव निवडायचं होतं नरेगामध्ये, तेव्हा आपण गाव निवडलं त्यावेळी। त्यामुळे तुम्हाला नरेगाच्या जेवढ्या योजना येणाऱ्या घ्यायच्या आहे, आपण पाऊस कमी झाल्यानंतर तुम्हाला शेतात जे काही वन टाइम तुम्ही आराखडे तयार करायचे, एका शेतकऱ्यांना तुम्हाला शेतात फळबाग लागवड करायची का, नाला खोलीकरण करायचं का, नाल्या करायच्या का, पाणी टाकायचं का, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही योजना त्यात पाहिजे आणि कोपरामधून तुम्हाला ड्रीप घेता येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला पिंगलर सट घेता येईल, मोटर घेता येईल, कोपरामधून तुम्हाला वीज सुद्धा घेता येईल। नरेगाला तरी कसं आहे, लेबरच्या नावावर पैसे येते अर्धे, लेबरच्या नावावर पैसे आल्यानंतर तुम्हाला अडचणी जातात की लेबर शासनाचे पैसे याला 6 महिने 1 वर्ष लागतात, पण लेबर थांबत नाही, त्या शेतकऱ्याच्या ज्या लोकांना पैसे नक्की द्यावे लागते आणि जेव्हा मस्टरचे पेमेंट त्यांच्या अकाउंटवर येतात पण ते देण्यासाठी मागे पुढे करतात, आलेले पैसे खर्च करून टाकाल, ते शेतकऱ्याचं त्यात नुकसान होते।